नमस्कार. बीसीएनच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. जाणून घेऊया शहरातील प्रमुख ठळक घडामोडींसह आजचे ताजे बातमीपत्र. पण बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या प्रमुख ठळक घडामोडींवर. दैनिक देशोन्नतीच्या कामगारांनी पुकारला संप. नागपूरची एम्प्रेस मिल बंद झाल्यामुळे कामगार झाले हवालदिल. आणि राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचाऱ्यांची विधानसभेवर धडक. आणि आता बातमीपत्र विस्ताराने. ओबीसी युवा मुक्ती मोर्चातर्फे चिटणीस पार्क येथे आयोजित युवा शक्ती पुरस्कार वितरण समारंभात पुन्हा एकदा चौफुला लावणी आणि हिंदी रिमिक्स गाण्यांच्या माध्यमातून बहारदार नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. चला जेजुरीला जाऊ, छमछम करता है नशीला बदन आणि हिंदी मराठी गाण्यांच्या नृत्याच्या बहारदार सादरीकरणाच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांना थिरकायला लावले. तर दुसरीकडे या नृत्यांगणाच्या नृत्यावर प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. सदरच्या CNI-SSI मध्ये वार्षिक गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. सदर आयोजनात वेगवेगळ्या स्पर्धा आणि रंगारंग कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील कचरा उचलणाऱ्यांचे आयुष्य कचऱ्यासारखे झाले असले तरी त्यांच्या आयुष्याची धूळधाण साफ करण्याची जबाबदारी उचलणाऱ्या CNI-SSI या सेवाभावी संस्थेने नुकताच एक कार्यक्रम आयोजित केला होता. ISI सभागृहाच्या मैदानात समाजसेवी संस्था CNI-SSI च्या वतीने वार्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी सुमधुर गीत आणि
प्रार्थनेसोबतच नृत्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला. CNI-SSI संस्था विशेषतः कचरा उचलणाऱ्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी कार्य करीत असून सदर कार्यक्रमात CNI संस्थेशी जुळून असलेले सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. कॅमेरा पर्सन इरफान सोबत बलराम कोहाड, BCN न्यूज, नागपूर. 20 डिसेंबर रोजी अजय अतुल यांच्या संगीत रजनीच्या कार्यक्रमाबाबत धंतोली स्थित दरवा हॉटेलमध्ये मैत्री परिवार संस्थेच्या वतीनं पत्र परिषद घेण्यात आली. मैत्री परिवार संस्था वर्षभर निरनिराळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धर्मदाय स्वरूपाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवित असते. तसेच एक नवीन अभिनव योजना म्हणून नागपूरच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात चालतं फिरतं रुग्णालय तयार व्हावे आणि तेथील दुःखी, पीडित व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या उत्थानासाठी सहकार्य व्हावे यासाठी अधिकाधिक लोकांच्या सहकार्याने मोठा निधी उभारण्यात यावा. या अनुषंगाने येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या अजय अतुल यांच्या मराठी, हिंदी आणि तेलुगू आदी सुप्रसिद्ध गीतांच्या संगीत रजनीचे आयोजन यशवंत स्टेडियम धंतोली येथे करण्यात आले असल्याची माहिती एका पत्र परिषदेदरम्यान देण्यात आली. या स्टेजच्या माध्यमाचा मी लिफ्टचा उल्लेख केला की एक चांगली लाईटची सिस्टीम, लाईट अँड साऊंड हे दोन्ही प्रकारची व्यवस्था असेल, हे देखील एक आकर्षणाचा विषय राहणार आहे. आणि म्हणून म्हटलं की आत्तापर्यंत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल किंवा आणखी मुंबईसारख्या ठिकाणी सारेगामपा असेल किंवा लिटिल चान्स असे कार्यक्रम चालतात. याहीपेक्षा सुंदर स्टेज हा नागपूरकरांना पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असेल आणि म्हणून या कार्यक्रमाचा स्टेज, इथलं सगळं डेकोरेशन, याशिवाय गायक मंडळी आणि ही गायकांना देखील, विशेषतः अजय अतुल या दोघांना देखील समाजाकरता काहीतरी करायचं मनामध्ये आहे. म्हणून त्या हेतूने त्यांनी देखील हा कार्यक्रम मैत्री परिवाराला दिलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून याचं अधिक चांगलं माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि विशेष रूपाने या चांगल्या कॉज करता लोकांनी तिकीटं काढून कार्यक्रमाला यावं, हे विशेष आव्हान आपल्या माध्यमातून झालं. तर मला असं वाटतं की या कार्यक्रम आणि ज्याच्याकरता आम्ही कार्यक्रम घेतोय याची सफलता. या कार्यक्रमाला अजय अतुल सोबतच शंकर महादेवन, आनंद शिंदे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अमृता नातू, योगिता गोडबोले आदी संगीत क्षेत्रातील संगीतकार आणि गायक उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे निवेदन मकरंद नासपुरे करणार आहेत. कॅमेरा पर्सन चंदू मडकेसह नितीन शेगावकर, BCN न्यूज, नागपूर. दैनिक देशोन्नती व्यवस्थापन हे न्यायमूर्ती मनीषांत सिंग वेतन मंडळाची अंमलबजावणी करण्यास नकार देत असून कामगार कायद्यांची सर्रास पायमल्ली करून महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण देशोन्नतीच्या मालकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी गोंडखेरी येथील एका बेमुदत संपात कर्मचाऱ्यांनी केला आहे. नागपूर विदर्भातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशोन्नती व्यवस्थापनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून कायद्याचे सतत उल्लंघन केले जात आहे. या दैनिकाने अद्यापपर्यंत न्यायमूर्ती मनीषांत सिंग वेतन मंडळाची अंमलबजावणी केलेली नाही. प्रकाश पोरे यांनी 2 पगार पुस्तिका ठेवल्या असून पत्रकार गैरपत्रकारांना अर्धाच पगार दिला जातो. न्यायमूर्ती मनीषांत सिंग वेतन मंडळ हे पत्रकार गैरपत्रकारांच्या वेतन पुनर्निर्धारणासाठी केंद्र सरकारतर्फे नियुक्त केले गेले होते आणि या मंडळाच्या शिफारसी लागू करणे देशभरातील सर्व वृत्तपत्रांना बंधनकारक आहे. तसेच दर 3 वर्षांनी वृत्तपत्रांच्या श्रेणीचे पुनर्वर्गीकरण केले जाते, पण प्रकाश पोरे या दोन्ही बाबी मानायला तयार नाहीत. म्हणून दैनिक देशोन्नतीतील पत्रकार गैरपत्रकारांना न्यायमूर्ती मनीषांत सिंग वेतन मंडळाच्या शिफारसी लागू करण्यासाठी कामगार सचिव कामगार आयुक्तांना आदेश द्यावेत, कारण वेतन मंडळाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. या वर्तमानपत्रात पत्रकार गैरपत्रकारांना कामगार कायद्याच्या कोणत्याही सवलती दिल्या जात नाहीत. या सर्व सवलती मिळाव्यात यासाठी देशोन्नती व्यवस्थापनाला निर्देश द्यावेत. तसेच या दैनिकात महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. या संदर्भात 2 महिला पत्रकारांनी लेखी तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात 5 महिन्यांपूर्वी नोंदविली असतानाही आरोपीविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट महत्त्वाची बाब म्हणजे या लैंगिक शोषण प्रकरणी दोषींना मदत करणाऱ्या महिलांनाच संरक्षण समितीवर नेमून आरोपींना संरक्षण देण्याचा प्रकार धंतोलीचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी केला आहे. तसेच तक्रारकर्त्या महिला पत्रकाराचे बयान महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून न नोंदविता उपनिरीक्षक बागुल यांच्या मार्फत नोंदविण्यात आले. पत्रकार संघाने आक्षेप घेऊन पोलीस आयुक्तांकडे तशी तक्रार केली आहे.
महिला अधिकारी चौकशी करेल आणि बयान नोंदवेल असे आदेश पोलीस निरीक्षक जोशी यांनी पोलीस आयुक्तांना दिले. तरी पोलीस निरीक्षक जोशी यांनी उपनिरीक्षक बागुल यांनाच पुन्हा चौकशी करण्यास सांगितले. यावरून या धंतोलीचे पोलीस निरीक्षक संजय जोशी आणि उपनिरीक्षक बागुल यांचे आरोपीसोबत संगनमत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणून जोशी आणि बागुल या दोघांनाही तात्काळ निलंबित करावे, अन्यथा पत्रकार संघाला आंदोलन उभारावे लागेल, अशी माहिती संयोजक कृती समितीचे बबन वाळके यांनी BCN समक्ष दिली आहे. या वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकार आणि गैर पत्रकारांना त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज त्यांनी या ठिकाणी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या काय हे आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत बबनराव वाळके, लांजेवार आणि या PSI भुसारी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांच्याकडनं. सर्वप्रथम आपण जातो वाळके साहेबांकडे. वाळके साहेब, हे सांगा की या देशोन्नतीने ज्या प्रकारे तुमच्या आज या कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करण्याकरता भाग पाडला, नेमकं कारण काय त्याचं? आपल्याला मी आधी सांगू इच्छितो की संप हा सर्वात शेवटचा उपाय असतो. यापूर्वी आम्ही श्री प्रकाश पोहरे, देशोन्नतीचे मालक आणि मुख्य संपादक यांना आम्ही अनेकदा भेटलो. त्यांना आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं. त्यानंतर अप्पर कामगार आयुक्तांच्या कार्यालयामध्ये अनेक बैठकी झाल्या, परंतु त्यातून काही तोडगा निघाला नाही. आमची मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारनं न्यायमूर्ती मणिसाना सिंग यांचं जे वेतन मंडळ नेमलेलं होतं, त्या वेतन मंडळाने केलेल्या शिफारसीनुसार त्यांना वेतन मिळावे, भत्ते मिळावे आणि त्यांना ज्या काही सोयी सवलती आहेत त्या मिळाव्यात. या सर्व घटनांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशोन्नतीतील सर्व कर्मचाऱ्यांनी 16 डिसेंबर 2009 पासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला असून तशी नोटीसही दिली आहे. कामगारांनी पुकारलेल्या संपाबाबत आणि सुरक्षेबाबत कळमेश्वरचे PSI रामचंद्र भुसारी यांनी याबाबत BCN समक्ष माहिती दिली आहे. आम्ही इथं जो नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा जो आज इथं जो संप चालू आहे, या संबंधात इथली कोणत्याच प्रकारची कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याकरिता आम्ही नागपूर श्रमिक पत्रकार संघाला तसेच इथली जे मॅनेजमेंट आहे या दोन्ही पार्टींना आम्ही कलम 149 CRPC प्रमाणे नोटीस दिलेली आहे आणि यांच्या ज्या संपादरम्यान योग्य तो आम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे. देशोन्नतीच्या कामगारांनी कामावर यावे, त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी स्पष्टोक्ती BCN समक्ष दैनिक देशोन्नतीचे व्यवस्थापक विलास भोयर यांनी दिली आहे. माझा उद्देश एकच आहे की पहिले कर्मचाऱ्यांनी काम चालू करावं, त्यांच्या ज्या रास्त मागण्या त्याबद्दल बिफोर कमिशन चर्चा करूया आणि त्याच्यात. पण गेली 5 महिने झाली अद्याप या कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही असं यांचं म्हणणं आहे. तुमचं काय? चर्चा सुरू आहे वेळोवेळी आणि काही प्रकरण न्यायप्रविष्ट झालेले आहेत. त्यावर दोन न्यायालयाचा तरी तोडगा येत नाही, हे करता येत नाही. तरी आम्ही आमच्याकडनं चर्चा करून तयार आहोत, चर्चा करू या विषयावरती. मग यांनी पहिले काम चालू करावं, उत्तरपत्ता बंद पाडू नये, माझं त्यांना आवाहन आहे सर्वांना. आणि यांच्या रास्त मागण्या त्याबद्दल आम्ही त्याच्यात चर्चा करू. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाला तीव्र आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर राहील अशी माहिती यावेळेला पत्रकार गैरपत्रकारांचे समन्वयक संजय लोखंडे यांनी दिली आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्वांना सांगू शकतो की नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा सरचिटणीस जरी असलो तरी पत्रकार गैरपत्रकार समन्वय समितीचा मी एक संयोजक आहे आणि एक संयोजक या नात्यानं हे जे आंदोलन होत आहे हे श्रमिकांसोबत गैरपत्रकारांना ज्या पद्धतीनं कायद्यानुसार जी वागणूक दिली पाहिजे ती न मिळाल्यामुळे आज आम्हाला नागपूर पासून इतक्या अंतरावरती गोंडखरी सारख्या ग्रामीण भागामध्ये यावं लागते. या ठिकाणी मंडप टाकावा लागतो. कशासाठी? हे सगळे प्रामाणिक कर्मचारी आहे. इतके प्रामाणिक कर्मचारी आहे की नियमाच्या बाहेर जाऊन त्यांनी कधीही काम केलेलं नाही. उलट मॅनेजमेंटला आजपर्यंत सहकार्य दिलं आहे. 5-6 महिने झाले प्रत्येक कर्मचारी आपल्या न्यायासाठी आमच्याकडे येतो. न्यायमूर्ती मनीषाना सिंग वेतन मंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीकरता म्हणून म्हणजे आजपासूनच या बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे. हा यांचा संप कितपत यशस्वी होतो हा तर येणारा काळ आणि वेळ सांगणार आहे. तरी पण यांचं असं म्हणणं आहे, जेव्हा आपण सर्वांची भूमिका जेव्हा जाणून घेतली त्या सर्वांचं असं म्हणणं पडलं की यांचे जे संस्थापक आहेत, या देशोन्नतीचे जे मालक आहेत, ते कुठेतरी समोपचारानं सर्व कर्मचाऱ्यांचं हित जोपासत नाही. त्यामुळे हा उद्रेक झालेला आहे आणि हा तो
तो वेळेवर थांबलेला नाही तर येणारा हा दिवस हा फार भीषावह असेल असं येथील काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन जितूसह संजय मिरे, BCN न्यूज, नागपूर. नागपूरची एम्प्रेस मिल बंद करताना त्यावेळेला असणाऱ्या सरकारने महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या नियमाअंतर्गत योग्य मोबदला कामगारांना देऊ हे आश्वासन दिले होते. मात्र 8 वर्षात सरकारने कामगारांचे हित जोपासलेले नाही असा खडा सवाल तुळशीबाग रोडवरील मैदानात कामगारांना संबोधित करताना कामगार तिवारी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने 2002 साली मंत्रिमंडळाच्या नियमानुसार विदर्भातील कापड गिरण्यांसोबत चालू स्थितीत असलेली नवीनीकरण करण्यात आलेली नागपूरची एम्प्रेस मिल बंद करताना सरकारने महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या नियमाअंतर्गत योग्य मोबदला देऊन नुकसान भरपाई देऊ, आवश्यक सोयी उपलब्ध करून देऊ आणि कोणत्याही कामगाराचे नुकसान होऊ देणार नाही अशा प्रकारची पोकळ आश्वासने दिली होती. पण आजपर्यंत 8 वर्षात सरकारने कामगारांना काहीही दिले नाही. त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. एम्प्रेस मिल क्रमांक 3च्या जागेवर सुरू होणाऱ्या गारमेंट पार्कमध्ये गिरणीच्या बेकार कामगारांच्या मुलामुलींना प्राधान्याने रोजगार द्यावा अशी मागणीही कर्मचाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. MSTC व NTC तर्फे बंद गिरण्यांमधील कामगारांना जी नुकसान भरपाई दिली त्यातील तफावत MSTC तर्फे बंद करण्यात आलेल्या गिरणी कामगारांना देण्यात यावी अशी मागणी BCN समक्ष कामगार तिवारी यांनी केली आहे. क्वार्टर में रहते हैं महाराष्ट्र गवर्नमेंट का शासन हो गया कि 225 स्क्वायर फीट में जो लोग रहते हैं उनको फुकट में दे दिया जाएगा. उनको दे दिया गया, पैसे उनके काटे गए थे लेकिन पैसे उनसे वापस ले लिए गए. तिवारी जी, ये बताएं कि आज आपकी प्रमुख मांग क्या है? साहब ये मांग में यही है ना. या ठिकाणी आलेल्या कामगारांच्या व्यथा आपण समजून घेतलेल्या आहेत आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढू अशी प्रतिक्रिया कामगार नेते रमण पैगवार यांनी BCN समक्ष व्यक्त केली आहे. शासन के दरबार में इनकी जो एम्प्रेस मिल कृति समिति बनी हुई है उनके साथ विचार विमर्श करके कुछ न कुछ ठोस निर्णय लेके कि हमारी आंदोलनात्मक भूमिका सरकार को पता चलेगी और इनके साथ सही में अन्याय हुआ है, इनको धोखाधड़ी से इनका हक मारा गया है, ये बताने के लिए हम कोई ना कोई एग्रेसिव कदम आज की मीटिंग में डिसाइड करके आगे बढ़ाएंगे. महाराष्ट्रासोबतच विदर्भातील गिरण्या बंद पडल्यामुळे कामगारांचे जीवनमान हे कुंठित होत आहे. याकडे शासनाने गांभीर्याने विचार करावा. कॅमेरा पर्सन जितेंद्र वानखेडेसह संजय मिरे, BCN न्यूज, नागपूर. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने पेन्शन मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असून चाचा नेहरू भवन येथून दुपारी 12:30च्या दरम्यान सुरू झालेला मोर्चा टेकडे येथील टी पॉइंटवर अडविण्यात आला. महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन स्थळी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात 1997 पासून सुमारे 1300 कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना शासनाकडील उपलब्ध रिक्त पदांवर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. आम्हाला पाहिजे कॅन्डिडेट. क्वालिफिकेशन किती? BSc DMLT. पगार किती? 7,000 रुपये. काय बोला नको. केली नोकरी मग का विचारतात? तुम्हाला जर 7,000 रुपये पगार द्यायचे असेल तर 8वी पास घेऊन घ्या तुम्ही. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय द्वारा महाकवी कालिदास संस्कृत जीवनवृत्ती राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सिव्हिल लाईन्स मध्ये राजभवन येथे आयोजित केले गेले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय महाराष्ट्राच्या वतीने 5व्या जीवनवृत्ती राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नागपूर येथील राजभवनामध्ये करण्यात आले. यावेळी राज्याचे राज्यपाल SC जमीर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून सदर पुरस्कार राष्ट्रीय संस्कृत संस्थेचे कुलगुरू डॉक्टर राधा वल्लभ त्रिपाठी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख 25,000 आणि स्मृतिचिन्ह असे होते. कॅमेरा पर्सन चंदू मडकेसह नितीन शेगावकर, BCN न्यूज, नागपूर. वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे खाजगी भांडवलदारांना देण्याच्या व महावितरणाच्या अधिकार क्षेत्रातील विभागास 15 वर्षाच्या करारावर भांडवलदारी खाजगी कंपन्यांना देण्याच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी विरोध करून मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील एकूण 27 जलविद्युत केंद्रे एक एक करून खासगी कंपन्या व भांडवलदारांच्या कब्जात देण्याचा भयंकर डाव शासन व भांडवलदार यांनी चालविला असून या अभद्र युतीमुळे ऊर्जा निर्मितीवर संकट उभे झाले आहे. शासनाच्या या कृतीला संघटनेने तीव्र विरोध करून शासनाविरोधात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. कॅमेरा पर्सन चंदू मडकेसह तिनशेगावकर, BCN न्यूज, नागपूर. भारतीय अपंग संस्था चालक संघटना नागपूरच्या वतीने 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान धरणे आणि उपोषण तसेच 16 डिसेंबर रोजी अधिवेशनावर अपंगाचा धडक मोर्चा आयोजित केला गेला. भारतीय अपंग संस्था चालक संघटना नागपूरच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष भास्कर मनवर यांच्या अध्यक्षतेखाली धरणे, साखळी उपोषण आणि धडक मोर्चा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 8 डिसेंबर पासून 16 आणि 17 डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार असून अपंग संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी अपंग संस्थांना अनुदान व इतर मागण्या घेऊन आंदोलन व मोर्चे काढणार असल्याची माहिती देण्यात आली. कॅमेरा पर्सन चंदू मडकेसह नितीन शेगावकर, BCN न्यूज, नागपूर. बहुरूपी या मराठी नाटकाचे प्रयोग येत्या 19 आणि 20 डिसेंबर रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार भवनमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत दिली. बहुरूपी हे नाटक आकर्षक आहे, त्यात वेगळेपणा आहे, तसेच सत्यता आहे आणि नाटकामध्ये सत्यता दाखविण्यासाठी ताकद लागते. मात्र त्यासाठी उत्तम लिखाणाचीही आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट कलावंत प्रशांत दामले यांनी केले. लोकांनी नाटक बघायला हवं. दोन बाजू आहेत. एक तर आम्ही कलाकारांनी उत्तम नाटक पेश करायला पाहिजे आणि उत्तम नाटक पेश केल्यानंतर ते लोकांनी बघायला पाहिजे. हे दोन मुद्दे आहेत. मी माझ्या बाजूने एवढं सांगेल की बहुरूपी हे नाटकाची संकल्पनाच किंवा कल्पनाच आजपर्यंत जेवढी नाटकं रंगमंचावर आलेली आहेत, रंगभूमीवर आलेली आहेत, त्याच्यापेक्षा अतिशय वेगळी आहे, आकर्षक आहे आणि सत्य आहे. कसं आहे की सत्य ऐकायला सुद्धा, सत्य सांगायला सुद्धा धैर्य लागतं. तसं आहे की हे या नाटकात जे मांडलेलं आहे ते सत्य गोष्टी मांडलेल्या आहेत, ज्या आपल्या आजच्या डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो, त्याच त्या नाटकात आम्ही अतिशय अंडरलाईन करून मांडलेले आहेत. आणि उत्तम लिखाण आहे. उत्तम नाटक कलावंताने पेश करावे आणि हे नाटक लोकांनी पाहावे. या नाटकाच्या दोन बाजू आहेत. आजपर्यंत आलेल्या अनेक नाटकांमध्ये बहुरूपी नाटकाची संकल्पना वेगळी असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. 19 आणि 20 डिसेंबर रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी आणि सी मो झाडे फाउंडेशन यांच्या संयुक्तरित्या बहुरूपी नाटकाचे प्रयोग सादर होणार असून त्यानिमित्त प्रशांत दामले नागपुरात आले होते. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 आणि रात्री 8:30 वाजता तर 20 डिसेंबरला 5 वाजता असे 2 दिवसीय आयोजन या नाटकाचे केले आहे. सदर नाटकात प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असून लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक मंगेश कदम आहेत. सदर नाटक दर्जेदार असून ते पाहण्यासाठी आयोजकांनी नाट्यरसिकांना आवाहन केले आहे. कॅमेरा पर्सन मंगेश हस्तकसह नितीन शेगावकर, BCN न्यूज, नागपूर. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया अधिक माहिती व ताज्या घडामोडींसह BCNच्या मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.